बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करणार आहोत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे। महिलांना या योजनेसाठी आता 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहेत आणि याआधी 15 जुलै ही तारीख देण्यात आलेली होती। मात्र पहिल्याच दिवशी अर्ज करण्यासाठी राज्यातील तहसील कार्यालयाबाहेर गर्दी झाल्यामुळे सरकारने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे। तसंच राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने कागदपत्रांमध्ये देखील शिथिलता दिली आहे आणि अर्ज करताना डोमिसाइल सर्टिफिकेट ऐवजी जन्म दाखला तसंच मतदार ओळखपत्रही देता येणार आहे। तर लाडकी बहीण योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आलेली असून अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंतची मुदतवाढ आहे। अधिकाधिक महिलांना लाभ देण्यासाठी निकष शिथिल आहेत। लाभार्थी महिलांना 1 जुलैपासून दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत। तर अधिवास प्रमाणपत्र नसल्यास योजनेचा लाभ मिळणार आहे। 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखल्यापैकी एक प्रमाणपत्र, 5 एकरपेक्षा जास्त शेती असल्यास देखील लाभ मिळणार आहे। आणि आता 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना हा लाभ मिळणार आहे। तसंच पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही। कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला देखील हा लाभ मिळणार आहे। योजना जी आहे त्याचे जे काही प्रक्रिया आहे त्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। 31 ऑगस्टपर्यंत सगळे जे काय प्रक्रिया आहे ती महिला भगिनींनी पूर्ण करायची आहे आणि त्यांना लाभ जो आहे मी ऑगस्टमध्ये जरी हा फॉर्म भरला किंवा पात्रता सिद्ध झाली तरी त्यांना जुलैचा 1 जुलैपासून पैसे मिळणार आहेत। जी काही गर्दी झाली आहे जे निकष जे आहेत ते देखील आम्ही सुलभ केलेले आहे, सुटसुटीत केलेले आहेत। त्याच्यामध्ये जन्माचा दाखला असेल, त्यांच्याकडे जे काही डोमिसाईल आपण मागतो अधिवास त्याच्या बरोबर त्याच्याऐवजी समजा जन्माचा दाखला असेल, शाळेचा दाखला असेल 15 वर्षापूर्वीचा, रेशन कार्ड पिवळं आणि केसरी 15 वर्षापूर्वीचा असेल किंवा वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव असेल तर त्यांना याच्यामध्ये पात्र धरलं जाईल। त्यामुळे कुठलीही काळजी त्यांनी करू नये, कुठलीही चिंता करू नये। आणि दुसरी गोष्ट, या सर्व नोंद आणि प्रक्रियेला कुठलाही एकही रुपया सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार नाही। 21 ते 60 वर्ष होतं ते 21 ते 65 वर्ष केलेलं आहे। 21 ते 65 वय गटातल्या महिलांना आमच्या बहिणींना हा लाभ मिळेल। त्याचबरोबर जमिनीची अट जी होती 5 एकरची ती पण आम्ही काढून टाकलेली आहे, अगदी सुटसुटीत केलेलं आहे। आणि त्यामध्ये आपल्या सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार, प्रांत यांना माझ्या सूचना आहेत की या सर्व योजनेचा लाभ जो आहे या महिला भगिनींपर्यंत पोहोचला पाहिजे आणि जे कोणी पैशाची मागणी करतील त्याची तक्रार कलेक्टरकडे त्यांनी करावी, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्याला जेलमध्ये टाकलं जाईल। जे कोणी अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये आमच्या महिला भगिनींकडून पैशाची मागणी करतील अशा लोकांना माझा इशारा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये सर्वसामान्य महिला भगिनी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे याची नोंद सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अमरावती पाठोपाठ अकोल्यात देखील महिलांची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार समोर आलाय आणि मोठी उमरी भागामध्ये तलाठी उत्पन्नाचे दाखले देण्यासाठी 30 रुपये घेत असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी या संदर्भात जबाब नोंदवून चौकशी सुरू केली आहे। जे दाखले काढायला ऑफिसमध्ये गेलो होतो आम्ही तलाठी कार्यालयामध्ये, तिथं एका दाखल्याचे 30 रुपये घेतात आणि त्यांना विचारलं एका दाखल्याचे 30 का,
तर ते म्हणतात आम्हाला आरायला किंवा वर अधिकाऱ्याला द्यावं लागतात पैसे. आम्ही एकटेच घेत नाही, सर्व खर्च येतो. आणि मी झेरॉक्स शॉप चालवते आणि इतर बायांनाही जोडून त्यांनी घेतले. कारण मला पूर्ण येणारे कस्टमर सांगत होते की 30 रुपये घेतल्याशिवाय दाखला देत नाही. त्याच्यात लोकांनी तक्रार मांडली की उत्पन्न दाखले 30-30 रुपये घेण्यात आले. त्याबद्दल आम्ही चौकशी केली, त्यांचे बयानं लिहून घेतले. आता पुढे आम्ही वरिष्ठांकडे अहवाल सादर करू, त्याच्यावर ते काय निर्णय घेतील ते त्यांच्यावर. बदलापूर शहरामध्ये राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करत यामधील लाभार्थी महिलांना अर्जाचं वाटप करण्यात आलं आणि या योजनेच्या माध्यमातून तहसील कार्यालयामधून कागदपत्र अर्ज देण्यासाठी तलाठी आणि संबंधित अधिकारी पैसे घेत असल्याचा प्रकार या ठिकाणी समोर आलाय. आणि त्यानंतर या प्रकरणी बदलापूर मुरबाड मतदारसंघाचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिलाय आणि या योजनेत सरकारी अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार केल्यास कायदेशीर इलाज केला जाईल असं देखील कथोरे यांनी स्पष्ट केलं. मी कालच सगळ्या प्रशासनाला माझे फोन गेलेत. जिल्हाधिकाऱ्याने सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या तलाठी, त्याच्यानंतर तहसीलदार, आपल्या सगळे व्हिडिओ या सगळ्यांना एक अशा प्रकारच्या सूचना दिल्यात. याच्यामध्ये कोणीही आर्थिक व्यवहाराचं जर केलं तर त्याच्यावर कायदेशीर इलाज केला जाईल. आणि त्यांनी उलट मीटिंग घेऊन मला साथ देण्याचा प्रयत्न केला आहे. मनापासून त्यांचं मी आभार मानतो. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमदार बरोबरची सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये त्यांनी आमदारांना महायुतीच्या कोणत्याही परिस्थितीत 9च्या 9 जागा विधान परिषदेत निवडून आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत आणि लाडकी बहीणसारख्या शासनाच्या योजना तसंच इतर लोक उपयोगी योजना आणि सरकार करत असलेली कामं ही तळागाळापर्यंत पोहोचवा असा देखील कानमंत्र त्यांनी आमदारांना दिलाय. तर मुख्यमंत्र्यांचा आमदारांना कानमंत्र असून महायुतीच्या 9 जागा विधान परिषद निवडून आणा असे आदेशच दिलेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं कामाला लागा अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिल्या. आपापले मतदारसंघ सांभाळा, लाडकी बहीण योजना तळागाळापर्यंत पोहोचवा आणि सरकारी योजनांचा प्रसार करा या सूचना मुख्यमंत्र्यांनी आमदारांसोबत झालेल्या बैठकीत दिल्या. यानंतर वळणार पुढच्या बातमीकडे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलेलं आहे. सोमवारी सभागृहात झालेल्या शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंचं निलंबन करण्यात आलेलं असून राहुल गांधींच्या वक्तव्यावरून काल विधान परिषदेमध्ये मोठा राडा झाला होता. अंबादास दानवेंनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ देखील केली होती आणि त्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर काल आंदोलनही केलं. अंबादास दानवेंनी माफी मागावी आणि त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रसाद लाड यांनी केलेली होती. दरम्यान यानंतर आता अंबादास दानवेंनी केलेल्या शिवीगाळ प्रकरणानंतर त्यांच्यावर 5 दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अंबादास दानवेंचं निलंबन झाल्यानंतर मात्र विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. मी उपसभापती आहे, महिलाही आहे. एका महिला लोकप्रतिनिधीसमोर एक विरोधी पक्षनेता अशा भाषेत बोलायला लागला तर उद्या आमच्या जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्षांसमोर प्रत्येकजण अशा भाषेत बोलेल आणि आम्ही जिथे जाईल त्या ठिकाणी याच भाषेमध्ये जर का बोलायला लागले तर आम्ही तरी आता हळूहळू अनुभवामधून खूप कठोर व्हायला शिकतोय. पण बाकीच्या महिला ज्या आहेत त्यांना काम करणं मुश्किल होऊन जाईल आणि परत त्याची दरपोक्ती की मी हे असं करतो आणि मी हे करणारच, म्हणजे ही कुठल्या प्रकारची संस्कृती रुजवली जाते ते खरं तर त्यांच्या नेते मंडळींनी पण विचार केला पाहिजे की ठिकठिकाणी महिलांना असुरक्षित वाटेल असं वातावरण कशा पद्धतीने केलं जात आहे. आणि म्हणून अत्यंत दुःखित अंतकरणाने हा निर्णय आपण घेतोय.
एकांगी कारवाई झालेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली सभापतींनी केलेली ही कारवाई एकांगी आहे, एकतर्फी आहे. कारवाई व्हायची तर दोन्ही बाजूला व्हायला पाहिजे होती. नाही, माझी काय भूमिका, 5 दिवसाची कारवाई ठीक आहे, पण जनतेच्या दरबारात राहील. जनता दरबार भरवणार मी रोज. की अशा प्रकारे ज्यावेळी ठराव मांडला गेला यापूर्वी देखील कधीही त्याच्यावर चर्चा झाली नाही. हा ठराव चर्चेचा ठराव नसतो. या ठरावावर आपण मतदान घेतो, त्याप्रमाणे आपण मतदान घेतलेलं आहे आणि जी काही कारवाई नियमानुसार झाली पाहिजे त्या नियमानुसारच ही कारवाई या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे हा जो काही आग्रह दुराग्रह विरोधी पक्षाचा होता तो पूर्णपणे चुकीचा आणि नियमबाह्य होता, हे देखील या ठिकाणी रेकॉर्डवर असलं पाहिजे. ज्या पद्धतीमध्ये त्यांनी माझ्या आईचा अपमान केला, माझ्या बहिणींचा अपमान केला, या तमाम महाराष्ट्रातील माझ्या आया बहिणांचा अपमान केला, त्याची गंभीरता लक्षात घेऊन अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधान परिषद यांना 5 दिवसासाठी निलंबन केलं. त्यासाठी मी सरकारचा या तमाम माझ्या राज्यातील माता भगिनींच्या वतीने आणि माझ्या वतीने मी आभार मानतो. महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारे वक्तव्यावरून निलंबित झालेला पहिला विरोधी पक्षनेता. अशा प्रकारचं एक काळीमा डाग उबाटाच्या या विरोधी पक्ष नेत्यांनी पक्षाला, आपल्याला आणि नेतृत्वाला त्या ठिकाणी लावून घेतला. अंबादास दानवेंच्या निलंबनावर उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांना षडयंत्र रचत निलंबित करण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय. तर अंबादास दानवे यांना भूमिका मांडण्यासाठी संधी का दिली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. ठरवूनच षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं गेलं असा आरोप त्यांनी केलाय. दानवे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल उद्धव ठाकरेंनी महिलांची माफीही मागितली आहे. अंबादासजींबद्दल आक्षेप काय सांगा, का निलंबन केले सांगा जरा. मी नव्हतो सभागृहात. बरोबर आहे, त्याच्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी मागतो, कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच. मग लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगंटीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत, कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील, पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे. त्यांच्याच मध्ये बसलेले ते सत्तार, त्यांनी सुप्रिया सुळेंना कॅमेऱ्यासमोर शिवी दिली होती. हा माता भगिनींचा अपमान नाही. निलंबन करायचं की नाही करायचं हा निर्णयाचा अधिकार हा अध्यक्ष महोदय किंवा सभापतींचा असतो, पण त्याच्यासाठी एकतर्फी निर्णय एका कोणाकडनं तरी मागणी झाली म्हणून निर्णय घेतला, हे लोकशाहीला घातक आहे, लोकशाहीला मारक आहे आणि हा लोकशाही विरोधी निर्णय. खरं म्हणजे अंबादासनं सुद्धा बाजू मांडू देण्याची एक वेळ द्यायला पाहिजे होती, ती दिली गेली नाही. आमच्याकडनं कोणालाही बोलू दिलं गेलं नाही आणि जणू काही सगळं ठरवूनच हे षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं गेलंय. हे असं कदाचित महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथम झालं असेल. आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी या निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीला माजी मंत्री आणि आमदार नवाब मलिक यांनी हजेरी लावल्यामुळे राजकारणात चर्चांना उधाण आलंय. इतके दिवस तटस्थ राहिलेले मलिक अजितदादा गटाच्या बैठकीला उपस्थित राहिल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. गेले अनेक दिवस मलिक यांच्या कार्यालयाकडून नवाब मलिक तटस्थ असल्याचा दावा केला जात होता. तर विधान परिषद निवडणुकीपूर्वी मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला उपस्थिती लावल्यामुळे अजित पवार यांना नवाब मलिक यांनी पाठिंबा दिल्याची चर्चा देखील आता रंगतीये. आणि याविषयीचे अपडेट्स जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत. थेट प्रणालीकडे जाणार आहोत. प्रणाली, गुड मॉर्निंग. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक अजितदादांच्या उपस्थितीत पार पडली होती आणि सगळ्यांचंच लक्ष होतं या बैठकीला नवाब मलिक यांची हजेरी दिसली. नवाब मलिक यांनी आधीच अजित पवार यांना पाठिंबा दिलेला आहे. जेव्हा कोर्टामध्ये अफिडेव्हिट सादर करण्याची वेळ आली तेव्हाही नवाब मलिक यांनी आपलं अफिडेव्हिट दिलेलं होतं.
नवाब मलिकांना कोर्टानंच बोलण्यास परवानगी नाकारलेली असल्यामुळे नवाब मलिक आपल्याला कुठेही फारसे बोलताना दिसलेले नाहीयेत. परंतु अजितदादांच्या गटाच्या ज्यावेळेला काही महत्त्वपूर्ण घडामोडी होत असतात किंवा जिथे कुठे मतदानाची वेळ येते त्या वेळेला नवाब मलिक यांच्याशी संपर्क साधला जातो, त्यांच्याशी संवाद ठेवला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता विधान परिषदेची निवडणूक जवळ आहे. या निवडणुकीमध्ये अजितदादांनी आपले 2 उमेदवार दिलेले आहे. असं असताना अजितदादांसाठी एक एक मत महत्त्वाचं आहे. नवाब मलिक यांचा पाठिंबा घेणं हे जरी महायुतीतल्या 2 इतर पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेनेला मान्य नसलं, तसे पत्र सुद्धा जरी त्यांनी अजित पवारांना दिलेले असले तरी अशा वेळेला विशेषतः निवडणुकीमध्ये जेव्हा मतदानाची वेळ असते तेव्हा एक एक मत महत्त्वाचं असतं. आणि नवाब मलिक यांनी स्वतःहून अजित पवारांना पाठिंबा दिलेला असल्यामुळे नवाब मलिक यांचं मत सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणि म्हणूनच कालच्या या जेव्हा ही बैठक झाली अर्ज भरल्यानंतर तेव्हा या बैठकीला आपल्याला नवाब मलिक यांची उपस्थिती बघायला मिळते. याचा अर्थ नवाब मलिकांचा पाठिंबा हा अजित पवार गटाला आहे हे जवळपास स्पष्ट आहे. परंतु असं असल्यामुळे राजकीय वातावरणात चर्चा वेगळ्या या रंगू लागलेल्या आहेत की नवाब मलिकांचा अजित पवारांना दिलेला हा पाठिंबा शिवसेना आणि भाजप यांना मान्य असेल का. धन्यवाद प्रणाली या सविस्तर माहितीसाठी. नागपूरमधील रामझुला हिट अँड रन प्रकरणी पोलिसांना न्यायालयानं मोठा धक्का दिलाय. आरोपी रितिका मालूची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी तांत्रिक बाबी न पाळल्यामुळे न्यायालयानं अटकच बेकायदेशीर ठरवली आहे आणि अपघातानंतर 4 महिने फरार असलेल्या रितिका मालूनं 1 जुलैला पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं होतं. मात्र कलमवाढ करण्यात पोलिसांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाची परवानगी न घेतल्यामुळे रितिका मालूची सुटका करण्यात आली. आणि या सगळ्या बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत.